पुढची बातमी बघूयात। महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावरती असलेले भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा असे निर्देशही अमित शहा यांनी दिले आहेत। नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला। विदर्भासाठी त्यांनी मिशन 45चा तर मराठवाड्यासाठी मिशन 30चा नारा दिलेला आहे। संभाजीनगरमधल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षांचे सर्वे अमित शहा यांच्याकडे सोपवल्याची माहिती मिळते आहे। जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीची लवकरच दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। तर मराठवाड्यासाठीची ही चाणक्य नीती नेमकी काय आहे आपण बघूयात। मराठवाड्यामधल्या 30 जागांवरती विजय शक्य आहे असं त्यांनी म्हटलंय। ठाकरे पवारांच्या नाराज कार्यकर्त्यांना जोडून घ्या। आंदोलनं, कृषी मालाच्या दराचे प्रश्न नेत्यांवरती सोडा। मतदान केंद्राची वर्गवारी करून 10% मतदान वाढवा। निवडणुका जोशात नाही तर रणनीती आखून लढल्या जातात। कार्यकर्त्यांनी तोंड पाडून काम करू नका। असंभव बाबी संभव करणं हे ब्रीद वाक्य घेऊन काम करा। पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, त्यांना काहीतरी मिळेलच। तर विदर्भासाठी त्यांनी काय चाणक्य नीती अवलंबलेली आहे। ठाकरे आणि पवारांना थांबवणं आपलं लक्ष्य आहे। काँग्रेसला विदर्भामध्ये पराभूत करणं आवश्यक आहे। विदर्भात जेव्हा यश मिळतं तेव्हा भाजपची सत्ता येते। कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील साधू महंतांनाही भेटी द्याव्यात। बचत गटाच्या महिलांना, सहकार क्षेत्रातील लोकांना पक्षाशी जोडा। केंद्र सरकारच्या कोट्यवधी लाभार्थ्यांपर्यंत किमान 3 वेळा पोहोचा। पक्षांतर्गत मतभेद दूर करा, एकत्र येत निवडणुकीला सामोरे जा। उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आज अमित शहा यांच्यावरती कडाडून हल्लाबोल केलाय। बाहेरच्या राज्यामधून आलेला बाजार बुणगा पवार ठाकरेंना संपवा असं म्हणाला। मात्र हिम्मत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र तुला खतम करेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार बुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। नागपूरला येऊन गेला हा बाजार बुणगा आणि आम्हाला खतम, म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय। त्यांना कटोरागून फिरावं लागतंय काँग्रेसच्या दारादारामध्ये, मला मुख्यमंत्री करा। पवार साहेबांकडे फिरावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा। ही परिस्थिती मी शिवसेनेची कधी बघितली नाही। महायुतीमध्ये अजूनही विधानसभेच्या 90 जागांवरती तिढा असल्याची माहिती मिळते। अमित शहा यांची मंगळवारी महायुतीमधल्या नेत्यांसोबत बैठक पार पडली आणि यामध्ये त्यांनी तिढा असलेल्या जागांवरती 2 दिवसांमध्ये बैठका घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। याबद्दल उद्याच महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। त्या पक्षामधल्या सध्याच्या आमदारांना त्या जागा दिल्या जाणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीमध्ये येण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।